श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, जीवनात प्रत्येक माणूस यश, सुख आणि समाधान शोधत असतो. पण अनेक वेळा आपल्याला वाटते की आपले नशीब साथ देत नाही, म्हणून आपल्याला यश मिळत नाही. पण श्री स्वामी समर्थांनी एक अतिशय मोठा आणि जीवन बदलून टाकणारा विचार सांगितला आहे. माझे कर्म हेच माझे भाग्य आहे, असे समजून काम करणारा कधीही हारत नसतो. मित्रांनो, या एका वाक्यांमध्ये संपूर्ण जीवनाचा मार्ग दडलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत स्वामी समर्थांनी या विचारातून आपल्याला नेमकं काय सांगितलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्हाला स्वामी समर्थांचे विचार आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, अनेक लोक नेहमी असे म्हणताना दिसतात की माझे नशीबच खराब आहे, माझ्या नशिबातच नाही, माझ्या वाट्याला कधीच चांगलं येत नाही. पण स्वामी समर्थ सांगतात की नशीब म्हणजे काही वेगळी गोष्ट नाही, आपण केलेले कर्मच आपले नशीब बनते. ज्या माणसाला हे समजते की माझे कर्म म्हणजेच माझे भाग्य आहे, तो माणूस कधीही हार मानत नाही. कारण त्याला माहीत असते की आज मी जे करतो आहे त्यावरच माझं उद्या अवलंबून आहे. मित्रांनो, शेतकरी जर शेतात बी पेरतच नाही तर त्याला पीक कसं येणार? त्याचप्रमाणे आपण मेहनतच केली नाही, प्रयत्नच केले नाहीत तर जीवनात यश कसं मिळणार? स्वामी समर्थ आपल्याला सांगतात की नेहमी आपल्या कर्मांवर विश्वास ठेवा. परिस्थिती कशीही असो, लोक काहीही बोलोत, अडचणी कितीही मोठ्या असोत, पण जो माणूस प्रामाणिकपणे आपले काम करत राहतो त्याला यश मिळाल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, जीवनात अपयश येणारच. कधी कधी मेहनत करूनही आपल्याला लगेच परिणाम मिळत नाही. पण याचा अर्थ असा नाही की आपण हार मानायची नाही. स्वामी समर्थ सांगतात की जो सतत कर्म करत राहतो तो कधीच हारत नाही. कारण अपयश म्हणजे शेवट नसतो, ते फक्त आपल्याला शिकवण देण्यासाठी येत असते. प्रत्येक अपयश आपल्याला अधिक मजबूत बनवते, आपल्याला नवीन मार्ग दाखवते. म्हणूनच स्वामी समर्थ सांगतात, तुमचे काम करत राहा, फळाची चिंता करू नका. जेव्हा आपण मनापासून आणि प्रामाणिकपणे काम करतो तेव्हा देवही आपल्या पाठीशी उभा राहतो. मित्रांनो, इतिहासात आपण पाहतो की जे लोक मोठे झाले, यशस्वी झाले, त्यांनी कधीही नशिबावर अवलंबून राहिले नाही. त्यांनी नेहमी आपल्या कर्मांवर विश्वास ठेवला. ते पडले, पुन्हा उठले, पुन्हा प्रयत्न केले आणि शेवट यश मिळवले. म्हणूनच स्वामी समर्थांचा हा विचार आपल्याला सांगतो, नशीब बदलायचे असेल तर कर्म बदलावे लागते. जर आपण चांगले विचार ठेवले, चांगली कर्म केली, प्रामाणिकपणे मेहनत केली तर नशीब आपोआप आपल्या बाजूने उभे राहते. मित्रांनो, अनेक वेळा आपल्याला वाटते की इतर लोक खूप पुढे गेले आणि आपण मागे राहिलो. पण प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा असतो. महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या मार्गावर चालत राहणं. जो माणूस हार मानत नाही तोच शेवटी जिंकतो. आणि म्हणूनच स्वामी समर्थ सांगतात, माझे कर्म हेच माझे भाग्य आहे. जर प्रत्येक माणसाने हा विचार मनात ठेवला तर त्याचे संपूर्ण जीवन बदलू शकते. मित्रांनो, स्वामी समर्थांचा हा विचार आपल्याला एक मोठा धडा देतो. जीवनात कधीही नशिबाला दोष देऊ नका. नेहमी आपल्या कर्मांवर विश्वास ठेवा, प्रामाणिकपणे मेहनत करा, चांगले विचार ठेवा आणि पुढे चालत राहा. लक्षात ठेवा, जो माणूस आपल्या कर्मांवर विश्वास ठेवतो तो कधीही हारत नाही. जर तुम्हाला स्वामी समर्थांचे विचार आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि प्रेरणादायी विचारासह. श्री स्वामी समर्थ.